MH-15 ची गाडी होती, मी वर निघालो होतो. मी असं केलं MH-15 ची गाडी बघून. ती निघली फोनवर थांबली, हे बघा गाडी पुढे. भेटली फाईनली आपली गेली माणसं राहून. सोलापूरचं भेटले काय झालं, मी इकडे येत होतो नाही, मी MH-15 बघितलं निघेल ते आता वार गावतान लय सुटलंय. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH-45 रायडर. स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सध्याला मी शिरसीमध्ये आहे, जे की फाटापाशी येतं या आणि सोनप्रयागच्या पाठीमागं 5 किलोमीटर आहे. सध्याला मी काल एका रिसॉर्टमध्ये थांबलो होतो. ही बघा एका रिसॉर्ट असं. ही काय आपलं नाही भावांनो, आपलं मुंबईमधलं भाव येतं ते आपल्याला लई पहिल्यापासून फॉलो करतात. हे त्यांचं हॉटेल आहे, त्यांच्या असे बऱ्याच रूम आहेत तिथे. बघा असे बऱ्याच रूम आहेत तिथं बघा अशी. नंतर ना बाई ही नंतर अजून वर पण अजून बरेच आहे, तुम्हाला वर यायला दाखवतो. आज आता वाजत आहे 8:28 झालेली आणि आज तारीख आहे 13 एप्रिल 13 मे. तर आपलं आता निघायचं आहे ऋषिकेशकडं. सायकलचा एक प्रॉब्लेम झाला छोटासा, तर चला आता इथनं निघू. आंघोळ करायची, आंघोळ करून इथं बुक करून निघून जाऊ. पण काली राडा काय झाला सांगतो तुम्हाला. गुलाल लाल लाल गुलाल आहे, लाल आहे गुलाल आहे, गुलाल लाल लाल समजा खूप चाललं त्यातमध्ये, काय सांगायचं आहे. चला ओरकून निघू फाट करून. ओके फायनली आमची सायकल माझी रेडी झाली. फक्त सायकल पुसली नाही मी, जेव्हा ऋषिकेशमध्ये जाईन तेव्हा सायकलचं काम करून गेलं. काल इथं मला दसोडी मोडली होती इथं हाताला. त्यावेळेस काय झालं ना, त्यावेळेस जरा थोडं माझ्या हाताला काल जरा थोडं दुखतं काही लागलं होतं काल, तेव्हा थोडं दुखायला लागलं आहे. आता बघा इथं असं जोर जायचं या, इथं असं जोर आपल्या लोकांत तिथं वर मेन रोड आहे तिकडे वर जायचं आहे. चला नाश्ताही करायचं जाऊन, चला काढू सायकलून जाऊ. माझा इथला माउंट एक असतो ना इथला आवळायचा, इथला माउंट कोणतरी चोरला या तिकडे वर केदारनाथमध्ये असताना चोरला आहे बहुतेक. मी काल लक्ष दिलं, कॅमेरात काही टाईमला बघितलं पण नव्हतंच तिथं. चला निघू. माझा समजा इथला घाम निघला या. सध्या काय झालं ना, सायकलची कोणी मी खालनं ढकलत आणली या. रिझॉल्ट तिकडे एक आहे आणि रिझॉल्ट इकडे एक आहे. तेव्हा लय भारी. इथं एक आहे भाऊ, इकडे आहे इथं भाऊ आहे. तर बघा आलेत आता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे भाऊ आहेत आपल्या इकडले. यांना माझी काल रात्री राहायची समसोय केली आणि समजा रिझॉल्ट येत आहे. आणि हे पण यांचं लय भारी. इथं हेलिपॅड आहे हिमगिरी. हेलिपॅड शेजारीच एक महाराष्ट्रीयन हॉटेल आहे, त्या पुढल्या साईडला इथं लय भारी म्हणून नाही. आला काय तर नक्कीच्या बरं इकडे केदारनाथकडे जातं ना, सोनप्रयागच्या पाठीमागं 5 किलोमीटर आहे. चला काही महाराष्ट्रीयन हॉटेल आहे या, बरोबर हिमगिरी हेलिपॅडवरच आहे या. आणि हेलिपॅडच्या खाल्ल्या साईडलाच हॉटेल आहे या. आलं तर नक्कीच या. मी खातोय बडीशेप. फुल्ला मोठ्या गिअरचे तार तुटली हो, केबल तुटली या. इथं बघ, इथं तर नाही ऋषिकेशमध्ये केबल मिळण्याची. आपला केबल पण टाकायची सायकलची. बुट आहे ती माझी इथनं 20 किलोमीटर लांब बुटं घालतो आधी जाऊन. चला ही बघा इथे जागा द्यायची. इथनं गाडी खाली पडली होती आणि फिरावून मी योगा इथं आलो आहे. मला बघू द्या ती गाडी आहे का नाही. तर बघा इथं गाडी खाली गेली तिथे माणसं समती गाडी बघायला. ही परत नंतर डासळी बघा किती डासळी आहे. एवढं नव्हतं डासळी, आता ही नंतर डासळी आहे बघा. तेव्हा तिथं गाडी दिसते तेव्हा खाली जळलेली गाडी. तेव्हा तिथनं माझ्यासमोर जायची, इथनं खाली पडली डायरेक्ट धपकरून खाली पडली. आताच मी गुप्त काशीमध्ये थांबलेलो या आणि रस्त्याकडला मी कसं थांबलो. तो अपने भाई है भाई. ये अपने भाई है, बहुत अच्छे भाई है. आपने बात ऐसे हुई थी, मैं उस दिन यहाँ से जा रहा था तो भाई क्या बोले मेरे को मालूम है, भाई आप चाय पीने के लिए आओगे, मेरा साइड में होटल है. मैं बोला चलो ठीक है कोई बात नहीं. तो अभी उस दिन केदारनाथ को जैसे मैं 5-6 दिन पहले यहाँ पे आया, रुका भाई ने मेरे को एक पराठा पैक करके दे दिया था पार्सल. तो मैंने ऊपर जाके खा लिया भाई. वो यहाँ पे गाड़ियाँ बह गई ना एक नदी ऊपर में, और मैंने खा लिया.
तो अभी मैंने खा लिया, तो तुम्हें सोचा था भाई तो जाते मिल लेंगे, तो अभी यहाँ पे आ गए और रुक दिया भाई के पास। भाई बोला आ जाओ यार, मैं तो बोला था कि भाई मुझको देर हो रही है यार जाने के लिए। भाई बोला कोई बात नहीं, चाय पी के जाओ। तो ये होती है भाई इंसानियत। भाई थैंक यू। आपका नाम बताइए यार। रवि राणा नाम है। तो भाई साइड में होटल, नाम क्या होटल का? होटल का नाम है होटल माउंट कैलाश। हॉटेल माउंट कैलाश त्यांचं हॉटेल आहे शिरसीमध्ये भावांनो, ह्याच्या पाठीमागं आपल्या सोनप्रयागच्या पाठीमागं 5 किलोमीटर. तेव्हा गाडी पाठीमागे एक शिवी थांबवली आणि भाऊनं मला हे 3-4 हजार रुपये दिले ते गाडी थांबवून. काल रात्री थांबलो, जेवणही झालं. म्हणलं 2 मिनिट थांबा, म्हणलं बोलावं. भाऊनं मला पैसे दिलं. आणि खरंच ही असते आपली माणसं जी महाराष्ट्राच्या बाहेर किती जरी असली ना तरी आपण की दाखवते ते. भाऊ तुम्हाला काय बोलायचं 2 शब्द सांगा मला. नाही काय नाही, तुम्ही फक्त अशीच वाटचाल चालू ठेवा तुमची, आणि कधी कोणाला काय लागलंच तर नक्की केदार घाटीमध्ये आपलीच घाटी आता. कोणी पण बघता या, कोणाला जर इकडे वर अडचण आली केदारकडे बिनधास्त मला फोन करा भावांनो. आणि नंतर नक्कीच लय भारी म्हणून एक रस्त्याने जाताना एक हॉटेल आहे हिमालय हेलिपॅड शेजारी, नक्कीच भाऊन तिथे जावा. भाऊ तुमच्या सेवेसाठी हजर येतं. काय माहीत नाही पण केदारनाथला जायची गर्दी लय कमी झाली आहे बघा. रस्ता सगळं सुमसाम आहे. तेव्हा हे रस्ता सुमसाम आहे, समजा रस्ते जे आहेत ना सुमसाम आहे. तर कशामुळं ते हल्ला जे लय व्हायला लागले ना, त्यामुळं माणसाचं घरात काय भ्यायला लागले ते. त्यामुळं जी माणसं येते ना ती फक्त ट्रॅव्हल्समध्ये येते हो अशी, ती बी लय कमी ट्रॅव्हल्स येत्या. गाड्या लय कमी निघाल्या त्या आता आजकाल केदारनाथ साईडला. गर्दी प्रचंड आहे वर. आता आपण थोड्या वेळामध्ये माझी जिथं मी बुट तुलते नाही बराय देवी गुप्त काशीमध्ये 2 किलोमीटर पाठीमाग आहे. तर आपण थोड्या वेळामध्ये गुप्त काशीमध्ये पोचू. बुट घालू परत दिसत ना, डोळ्यात पाणी येईल माझ्या बुट घालताना. मी लय मोठा बुटाच त्या केला या. तर फायनली माझी बाहेर सायकल उभा केली मी, आणि मी काही इथं आलो या. इथं बराय देवीचं मंदिर आहे, इथं पाठीमागं दर्शन घेतलं मी. आणि मग आता इथं मी इथं बोट ठेवली होती, तेव्हा आजची बुटं घेतली या. म्या 2 मेला मी बुटं काढलेली रात्रीच्याला 2 मेला. आज 13 मे आहे आज. तर आज हो का बुटं घालणार नाही हो का, मी बघितली हो आज ही बुटं घालणार नाही हो का. बांधून ठेवली शेती एकदम भारी गादी आतमध्ये बुटात. माझ्या डोळ्यात पाणी यायचं वखत आहे बा, कारण की मी इतके आता बुटं घालतोय जोक नाही राहू. असलं ऊन सोसलं, वर तिकडे थंडी सोसली, पायाला लाईट उचलं. शेवटच्या दिवशी केदारनाथमध्ये वर रडाचा वखत आलता माझ्या, तरी पण मी नाही म्हणलं चपला नाही घालल्या. माझ्या चपला होत्या पण मी नाही घातली चपला. मला बरेच जण कमेंट करायची श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी असं. मी नंतर ना कुठली पोस्ट पण नाही टाकली बाबा मी बिना चपलाचं आहे काय नाही टाकली. मी नंतर म्हणलं आपलं चलून द्यावं म्हणलं, कुछ लोक सांगत बसता. चला घालो आता बुटं. जिंदगी में पहली बार इतना जूते निकाल के इतना चला हूँ मैं, जिंदगी में पहली बार. और वो भी 21 किलोमीटर बाबा केदारनाथ के यहाँ पे जाके 2 दिन रुकना, वो से ठंडे इलाके में. वो हे बघा बुटं घालतो या का, बुटं घातली वय आज बुटं घातली. हा गेला पाय. हा किती बरं वाटतंय पायाला. ती भारी वाटायला लागले, लय भारी वाटायला लागले आता शिक. आता पाय माझा नाही तर पडणार अजिबात. MH-15 ची गाडी होती, मी वर निघालो होतो. मी असं केलं MH-15 ची गाडी बघून. ती निघली फोनवर थांबली. हे बघा गाडी पुढे का बाई. मी म्हणून तर असं केलं हो. पाणी भेटली फाईनली आपली गेली माणसं राहून. सोलापूरचे भेटले काय झालं मी इकडे येत होतो का नाही, मी MH-15 बघितलं. मी असं केलं, मला MH गाडी मी असं करतो कुठली पण ती लगेच थांबते. ती समधी भेटली ती. थोडं पाणी पितो. कुठं आलाय? नाशिक. समधी बघा नाशिक मधली आहे ती बघा. समजेल हर हर महादेव. पाणी पिवा आधी. साईडला बघा आपलं एकदम घरगुती जेवण. इथं चपाती आहे, इथं मसाले भात आहे, नाही फोडणीचा भात म्हणायचं. नंतर चटणी आहे, लोणचं आहे, कांदा आहे. आणि बघा एवढी समजा आहे ती. नाव सांगा. माझं नाव सिद्धेश मुळे. तुमचं? अक्षय जाधव. हे लय पहिल्यापासून बघ, तुम्ही लय पहिल्यापासून बघता ना. आख्या रस्त्याने हुडकं चालतंय या, आख्या रस्त्याने हुडकं चालतंय मला. सर आमचं आपलं सांगा. प्रशांत नार्वेकर. ताई आपलं नाव सांगा. भूमिका नार्वेकर. तुमचं नाव सांगा. प्रिया हिरे. तुमचं? प्रतीक अहिरे ओझर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुमचं ताई? ऋतुजामुळे. हां एवढी समधी गवली. मी रस्त्याने निघालो होतो पण रस्त्याने नसतं. मी असं केलं. MH-15 ची गाडी दिसल्या, गाडी लगेच पुढे येऊन थांबली. मी असं थांबली म्हणलं, मी पण वळून आलो माघारी. मग हो का आपल्या इकडे हो का एकदम भारी जेवण करतो आता. कसं वाटतंय तुम्हाला भेटून मला सांगा बरं एकदा समध्यांना.
खूप आनंद वाटला. भारी वाटलं ना लई. आपल्याकडचं महाराष्ट्राचं माणूस आणि तुम्ही सगळं एवढं करून आम्हाला भेटले. हा. आमचं खरंच नशीब म्हणावं की महाराष्ट्राच्या माणसाने एवढं काही करतोय. हा रस्त्यात नुडकं चालतं या हुडकं चालतं रस्त्यात नुडकं आख्या रस्त्यात नुडकं चालतंय मला. ती वरनं जसं निघलो तर त्यांना अपडेट बघितली वरनं निघलोय म्हणून. मग नंतर आता रस्त्यामध्ये मग आता आम्ही भेटलो आणि घरचं जेवण असल्या कधी एकदम जेवण करतो. आता एकदम भारी वाटतं या. चला जेवण करू. तुम्ही जेवण केलं का? बोलायचं आहे काय तुम्हाला? बोला. खरं तर आत्ताच्या ह्या लाईफमध्ये प्रत्येकजण 4 व्हीलरमध्ये फिरतो. प्रत्येकाकडे छान छान गाड्या असतात. कोणाला AC गाडी हवी असते. प्रत्येक मनुष्याला ही गरजेची वाटते. परंतु सायकलवर एवढ्या उन्हात तानात पाण्या पावसात प्रवास करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. आणि भाऊ खऱ्या अर्थाने तुम्ही हा प्रवास चालू ठेवला हा खरं तर प्रेरणादायी आहेच. आणि त्याचबरोबर आमच्यासाठी सगळ्यांना सुद्धा हा प्रेरणा देणारा ठरणारा आहे. जर कोणी हे चॅनल बघत असेल तर ह्या सर्वांना मी सांगू इच्छिते की आत्ताच्या ह्या युगामध्ये गाडी सायकल 4 व्हीलर AC गाडी AC कार ह्यापेक्षा पण सायकलने प्रवास करून जो आनंद मिळतो तो खरंच खूप मोलाचा आहे. आणि हाच संदेश हे भाऊ आपल्याला देत आहेत. त्याबद्दल भाऊ तुमच्या सर्वांच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. खरंच पहिल्यांदा कुणीतरी इतकं बोलले कॅमेरामध्ये माझ्या मला लय भारी वाटतं या. कारण की ते जी बोलणं आहे ना ती एकदम आतनं आवाज निघतो. एकदम आतनं माणसं आहे. त्यांना जेवढं सांगितलं तेवढं खरं आहे. मी काय म्हणतो माणसानं थोडं फिरलं पाहिजे कामात. तुम्ही कसं समजा कामात वेळ काढणार का नाही तर समजा कामात थोडा वेळ काढून माणसानं फिरायला पाहिजे. त्यानं काय तो माइंड फ्रेश होतो माणसाचा. तर त्यामुळं आता मी लय फिरलो त्यामुळे आता मला घरी जा वाटतंय. तर खरंच ताई धन्यवाद. तुम्ही इतकं चांगलं बोलला. खरंच लय भारी वाटलं. आता जेवण करतो आधी मी. माझी नंतर जेवण्यावरही वारं गावताना लय सुटलंय. गाडी पकड गाडी अचानक वारं लय सुटलं या. लय जास्त वर सुटलं अचानकच. अक्षरशः गाडी पलटली राव. गाडी जागा पलटी झाली. पाऊस लय जास्त चालू झालाय बघायला तुम्हाला. तेव्हा लय जास्त झालाय चालू पाऊस. बरं झालं मी थांबलो इथं. काय करतोय त्या कधी कोण सायकल व्हायचं लावली मी आडमुडी एकदम. थांबलोय आता. पाऊस आला रे देवा रे. पाऊस आलता पण आता नॉर्मल उघडला थोडा कमी झालाय त्यामुळे मी निघलोया. एकदम जादू बनून निघलोय. जादू बनून एकदम जादू. पाऊस लय जास्त वाढला या. तेव्हा पाऊस पॅन्ट भिजायला लागली माझी. रेनकोट पण फाटला या. रेनकोट पण फाटलाय माझा. आणि पाऊस तर चालू झाला. माझे मांडे भिजायला लागले ते. नंतर थोडं सुटते या. पाऊस लय वाढला. हे पावसातनं मला बाहेर निघायला लागेल नाही तर आडा होईल परत. जोपर्यंत पाऊस पडत नाही ना तोपर्यंत खरी राहायची मजा येत नाही. कशामुळे असं म्हणतो माहिती आहे का? पाऊस पडल्यावर जी रस्त्यावर चालायचं जी नजर जी चालायचं जी एक्सपिरियन्स आहे का नाही ती लई आहे का. ती वास येणार मातीचा ते इकडल्या साईडला येत नाही बरं का. खूप अचानक थांबवली बघा गाडी. अचानक ह्या टाईमला तर मी घरी असतो का नाही आईच्या हात मस्त गरमागरम भजी खाल्ला असतं. पण हा ह्या टाईमला तर ऊन खतरनाक पडलं या. लई ऊन पडलं या. मला माहिती असतं मी पावसात जिंदगीत अजूनपर्यंत नाही वाचलो. मी पाटकन मला समजा भिजलं या. ही रेनकोट आहे का रेनकोटचा काय आहे मला समजा नाही. रेनकोटमधलं पाऊस आला काय कुठं आला समजा नाही का. आता रेनकोट आतमधलं भिजलाय मला सांगून द्या तुम्ही. काय हे करायचं रेनकोटचं मला सांगून द्या. पाऊस मला कधी सोडत नाही माहित नाही माझून पावसाचं काय वाटत. पावसामध्ये भिजतो तर वाटते ना.
एकदम कोरा खट या पाणी कुठं येतंय काय माहित नाही पण येतंय मात्र नक्की खरी पाणी त्यामुळे आता फेसा घेतलाय कपडे काढून सायकल चालू लई झालं आता बाद झालं माझं फिरतं मस्त कसं काय झालं की काय नसतं ना भिजला शर्ट आहे का तेव्हा पाठीमागे शर्ट भिजलाय माझा एकच कळत नाही काय वाकडं काय केलंय पावसाचं मी नेमकं यायचं मला भिजवायचं आहे का समजा भिजलाय चालतो बघा माझ्यापासून नाही कपडे घालाय त्यामुळे मी काढला शर्ट दोन्ही पण शर्ट काढले नाही काय करू शकत रात्री केला तर भिजली कपडे तर मग झोपायची पंचायत होईल माझी अजून अंड्रेड भिजलं अंड्रेड पण राहिली सकाळची वेळ लई तर बोला त्यामुळे काय मला खाऊ सारखी क्रीज झालोय आता क्रीज चला तिकडे काढायची तरी आमच्या सरकारनं काम आम्हाला सोपवलं जातोय आता आम्ही ह्या देशाचं रक्षक आहे रस्त्याचं रक्षक आहे आणि आमचं सरकार म्हणजे आमचं महादेव येतं आणि आम्हाला अशी कामं ती देत राहतात रस्त्यानं 2 मिनिटामध्ये रुद्रप्रयागमध्ये पोहोचतोय जिथं आपण त्या दिवशी आता टेंट लावला होता ना त्या मंदिरामध्ये आता आरती चालू असेल आणि आता पण आपण त्याच ठिकाणी जाऊन आणि तिथं जाऊन आता आपण टेंट लावणार आहे तिथं खालीच आहे आणि तेव्हा त्या वरच्या रस्त्यानं आपण आलो होतो येताना त्याला सायकल उतरावतो आणि म्हणलं तसं बरोबर झालं आरती चालूच आहे बघा नशीब नाही सायकलचा ब्रेक चांगलं येतं बघितलं पाण्याचा प्रवाह आता थोडं फ्रेश व्हावं टेंटवर मस्त मध्ये टेंट तिकडे वर मी टेंट लावलं आहे आता मला थोडं फ्रेश व्हावं त्यामुळे चालतो आता मी रुद्रप्रयागमध्ये त्या दिवशी मी टेंट लावलं होतं त्या दिवशी मी अजून टेंट लावला आहे आपण तेव्हा त्या दिवशी तेव्हा तिथनं वरनं आलतो असं वरनं आलतो हे रस्ता आहे वरनं येणार जाणार आता तिकडं आता इथनं पुढं लांबपर्यंत चढ आहे नंतर थोडा उतार आहे तिथनं वर चढ आहे आता जाणारा जेवढा बी रस्ता आहे तेवढा ऋषिकेशपर्यंत समजा मला माहिती रस्ता तर आता काय करू ना आता फ्रेश होऊ आधी मग नंतर टेंटमध्ये जाऊ एडिटिंग करू काम आता लोड भरपूर आहे माझ्यावर ही बघा अशी ठिकाणं ओके हर हर गंगे इथं माझ्या पाठीमागं तुम्हाला टेंट दिसतो ह्या साईडला अजून टेंट आहे ही कोणाला टेंट आहे तुम्हाला सांगतो मी कोण आहे ती माझ्या सांग कोण आहे ती चलो हेलो भाई कैसे हो आप एकदम मस्त कहाँ से हो यार एक बार बताओ मैं नेपाल भाई नेपाल से है भाई मैं झूठ नहीं बोलता नेपाल भाई जैसे बोला ना मैं पहले तो गले मिला क्योंकि मुझे जो नेपाल में जो प्यार मिला था ना मैं कभी वो भूल नहीं सकता और इस प्यार और अभी भाई को मैं खाना खाने के लिए लेके जाने वाला हूँ मेरे तरफ से खास क्योंकि मेरे को भाई नेपाल का आदमी मिलता है ना तो मैं मेरा दिल नहीं रहा जाता यार भर के प्यार देता हूँ थैंक यू क्योंकि सो मच मुझे नेपाल वालों ने बहुत प्यार दिया है बहुत मैं दिवाली में आया था नेपालगंज में 2 तारीख को दिवाली में आया था अच्छा वहाँ पे दिवाली के टाइम पे लड़कियाँ वो उनका ड्रेस पहन के वो ये लगा के लड़के लोग सब एक पार्टी करते हैं लोगों के घर घर जाके सब मस्त नाच गाना करते हैं और पैसे लेते हैं तो वो देखने में बहुत अच्छा लगता था छोटा छोटा डीजे लेके जाते हैं दिवाली के टाइम पे वो बहुत मस्त था भाई को मैं थोड़ी देर में फोटो भी दिखाऊंगा तो भाई नेपाली जितना साफ दिल का आदमी आपको दुनिया में कहीं पे नहीं मिलेगा क्योंकि नेपाली बहुत अच्छे होते हैं और पहाड़ी नेपाली तो उससे भी ज़्यादा अच्छे होते हैं तो नेपाली लोग बहुत अच्छे होते हैं मुझे खाना खिलाता है वहाँ पे मेरे को मदद की साइकिल जब ख़राब होती तो मेरे गाड़ी में डाल लो बोलते हैं लेके जाते हैं साइकिल रिपेयर भी करवाते हैं पैसे भी हो जाते हैं तो मुझे को बहुत अच्छा लगा था नेपाल में भर के पैर मिलेगा तो भाई आप बताओ आप मेरे घर पे कब आओगे महाराष्ट्र कब आओगे बोलो अब तो गैस मेरा दोस्त बन गया महाराष्ट्र में महाराष्ट्र में हाँ तो देखूंगा मतलब
आप कब बुलाओगे तब ठीक है चलो आऊंगा। ठीक है। मैं भाई को जो कुछ पहले मेरे को पहुंचने के लिए 15 दिन लग जाएंगे, तो मैं भाई को फिर इन्फॉर्मेशन करूँगा, भाई का अभी नंबर ले लूँगा, तो फिर भाई से एकदम टच में रहेंगे भाई से। आप तो टच में रहेंगे भाई, टच में। भाई के साथ एक बहुत बुरा सीन हुआ था भाई, वो सीन कहाँ पे हुआ था? वो 2 साल पहले हुआ था 2023 में, जब हाँ। मैं साइकिल से केदारनाथ से बद्रीनाथ जा रहा था। अच्छा तो वो हुआ था गोपेश्वर में। हाँ, तो मैं आपको बता देता हूँ, इस भाई के साथ बहुत बुरा एक्सपीरियंस हुआ था एक टाइम पे। कोई एक दुकान वाला था, दुकान वाला बोल रहा था, पहले तो खाना खिलाया था ना उसने, हाँ हाँ। पहले उसने खाना खिलाया एंड फिर भाई को धमकी देने लगा कि तुम फ़ोन बंद कर लो, तुम मेरे साथ अंदर चलो, मारने की कोशिश कर रहा था। तो भाई फिर डर गया, आसपास के लोगों को बुला दिया, फिर पुलिस का भी कुछ मैटर होता है ना। हाँ, मैंने पुलिस वाला को बता दिया और उसको मतलब उसको सजा भी हुआ। अच्छा हो गया, सदा हो गया, हो ना? गया। होना चाहिए। तो भाई नेपाली को कभी तंग मत करो, क्योंकि नेपाली लोग बहुत दिल का एकदम साफ आदमी होता है। तो भाई के लिए मैं बना रहा हूँ एकदम मस्त मैगी, और फिर उसके बाद में खाना चलेंगे। खाना भाई खाना खाओगे ना? हाँ हाँ। मैं भाई को खाना खाने के लिए ऊपर ले जाने दो, मस्त मैं खाना खाएंगे। लेकिन तब तक के लिए भाई के लिए मैं थोड़ी सी मैगी बनाऊँगा, बन रही है। चलो तब तक के लिए मैगी खिलाता हूँ भाई को। ओ भाई साहब शपथ, ओय 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 अरे त्रिशूळ मारला, ठोक्यात त्रिशूळ मारला अंगा. ओय 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 शपथ, ओय 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 ओय